परमपूजनीय श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीमध्ये आपण या ठिकाणी बसलो आहोत. कर्मयोगी संत तुकारामजी दादा गीताचार्य, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा, या पहिल्या सातपुडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सौ शोभाताई रोकडे, ज्येष्ठ साहित्यिक, यशोमतीताई नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित जे आतापर्यंत होते, राजीवजी ठाकूर काका, उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय पंडित पंडागडे सर आणि स्वागताध्यक्ष सन्माननीय श्यामसुंदरजी निकम, गजानन सर काकडे, ज्यांच्या संकल्पनेतून आज हे साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे. आणि विचारपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि आपण सर्व साहित्य क्षेत्रातील जाणती जाणकार मंडळी, साहित्य संमेलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीमध्ये या ठिकाणी होते आहे. ज्यांच्याबद्दल ज्यांचं साहित्य आज समाजामध्ये सर्वदूर पोहोचलेलं असलं तरी राष्ट्रसंतांच्या साहित्याबद्दल त्यावेळेला काही लोक म्हणायचे की हे साहित्य साहित्य नाही. महाराज त्यांच्या लिखाणामध्ये म्हणतात सुद्धा कि मुझ पर बड़ा आरोप है कि मैं साहित्य नहीं हूँ जानता. पण ही राष्ट्रसंतांच्या साहित्यातील शब्दांना, राष्ट्रसंतांच्या भावनांना ज्यावेळेला सर्वसाधारण समाजाच्या वेदनेची जाणीव होते, सर्वसामान्य तुमच्या आमच्या घरातलं दुःख, ती वेदना ज्यावेळेला राष्ट्रसंतांच्या साहित्यातून व्यक्त होते, त्यावेळेला राष्ट्रसंतांचं साहित्य खऱ्या अर्थानं वेद ठरले जाते, कारण की त्यात तुमची आणि आमची वेदना होती. एखाद्या संतांचं साहित्य जर म्हटलं, आम्ही विचार करतो की एखाद्या संतांच्या साहित्यामध्ये धूप, बत्ती, नैवेद्य या सगळ्या गोष्टी, आरती, अभिषेक या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असावा, हे आपल्याला सर्वसामान्य लोकांची कल्पना होती. परंतु राष्ट्रसंतांचं साहित्य राष्ट्रावरती ज्या वेळेला जशी जशी परिस्थिती आलेली आहे, त्या पद्धतीने राष्ट्रसंतांमधला साहित्य बाहेर निघत होता. वाचे विठ्ठल गाईनं, नाचत पंढरी जाईनं म्हणणारे राष्ट्रसंतांचं साहित्य ज्यावेळेला इंग्रजांच्या समोर रणधुमाळीमध्ये महाराज उभे राहतात, त्यावेळेला त्या साहित्याचे शब्द बदलतात आणि ते म्हणतात, लढ जाएंगे बढ़ जाएंगे हम हिम्मत के साथ, मजाल क्या है कि शत्रु की धरे हमारा हाथ. साहित्यातील शब्द बदलले. एखादा साहित्यिक त्याच्या शब्द, एखादा संत त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये काय लिहावं, तर ते त्यांच्या साहित्यामध्ये लिहित आहेत की सड़ी हुई ये फल और सब्जी कौन दिया है डाल यहाँ, मलमूत्रों को बाहर छोड़ा कौन किया बेहाल यहाँ, समझ नहीं आती है उनको अपने घर का काम करे, चल चल भाई करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, बहुत दिनों का रुका हुआ है मिलकर सुंदर आज करे. शब्द बदलले. चीनचं आक्रमण आमच्या देशावरती होते आहे, त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातले शब्द आणखी बदललेले आहे. आणि त्या प्रसंगामध्ये जसा एखादा योद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन देशाच्या संरक्षणासाठी उभा असावा, अशा पद्धतीने राष्ट्रसंतांचे शब्द सुद्धा बदलले आणि ते शब्द वीरश्री निर्माण करत होते युवकांमध्ये. त्या ठिकाणी चीनी सैनिकांच्या समोर उभे आहेत आमचे सिख रेजिमेंट तैनात आहे, मराठा रेजिमेंट तैनात झालेला आहे, सियालकोटची बॉर्डर आहे, इकडे 10 मैलावरती चीनचे सैनिक आहेत, तिकडे 6 मैलावर पाकिस्तानची बॉर्डर आहे आणि राष्ट्रसंत मध्ये उभे आहेत आणि या भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवताना ते म्हणतात आहे, देखो इन सिखों की बानी. सिख रेजिमेंट समोर आहे आणि साहित्य काय असतं बघा. राष्ट्रसंत म्हणतात, देखो इन सिखों की बानी, शत्रु का उतरेगा पानी, गुरु गोविंद सिंह की फौज है ये, इनकी ना चुके फायर निशानी, हिंद जवानों से काम पड़ा है, पड़ जाओगे मौत के घाट, आओ चीनियों मैदान में और देख लो हिंद का हाथ, देख लो हिंद का हाथ. हे साहित्य होतं.
हे साहित्य समाजावरती ज्या ज्या वेळेला परिस्थिती येत होती त्यावेळेला राष्ट्रसंत समाजाचं प्रबोधन करणारं साहित्य फक्त लिहत नव्हते, तर ते साहित्य ते स्वतः जगत होते. एकदाचा प्रसंग तुम्हाला आम्हाला माहिती असेल, चीनचं आक्रमण झालेलं आहे, रेडिओवर बातमी आलेली आहे आणि शांती संमेलन चालू आहे सेवाग्रामला. शांती संमेलनामध्ये बोलत असताना सर्व लोक त्या ठिकाणी बोलतायत की गांधीवादी देशांनी, बुद्धांच्या आमच्या भारत देशांनी चीननी केलेल्या या आक्रमणाला काय उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून ते उत्तर काय असावं यासाठी चर्चा चाललेली आहे. अनेक लोक असे म्हणतात आहे की बुद्धांच्या या देशांनी, गांधींच्या या देशांनी अहिंसेचं एक उदाहरण म्हणून यावेळेला जगाच्या समोर आलं पाहिजे आणि म्हणून ते शस्त्र घेऊन जरी समोर येत असेल तर आपण गुलाबाचं पुष्प घेऊन त्यांचं स्वागत करावं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा चालू होती. 1 तास झाला चर्चेला अजून दिशा नाही, 1.5 तास झाला चर्चेला दिशा नाही, 2 तास, 2.5 तास, पावणे 3 तास झाले चर्चेला दिशा नाही. आणि शेवटी त्या सभेचे, शांती संमेलनाचे आयोजक अयंगारजी असं म्हणतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज से मैं अनुरोध करता हूं कि महाराज जी ने इस सभा को दिशा देनी चाहिए. आणि राष्ट्रसंतांचं ते 10 मिनिटातलं शांती संमेलनातलं भाषण म्हणजे धगधगती क्रांती होती, यज्ञकुंड होतं. राष्ट्रसंत असे म्हणतात आहे त्या ठिकाणी कि मैं चाहता हूं कि हमारे गांधी के देश ने, हमारे बुद्ध के देश ने समूचे विश्व के सामने अहिंसा का आदर्श प्रस्थापित करना चाहिए. लेकिन कब? जब चीन हमारे छाती पर बैठा, हमारा जान का प्यासा बना बैठा है और हम अहिंसा का कंठशेष करते रहेंगे तो क्या इससे हमारा देश गर्त में नहीं जाएगा? मैं तो यही बात को समझता हूं कि चीन जिस भाषा को समझता है, चीन को उसी भाषा में जवाब देना चाहिए. शस्त्र से, तूफान से, खून से, बलिदान से, जैसे भी हो, हमने हमारे देश को बचाना चाहिए. हे विचार होते राष्ट्रसंतांचे. आणि मग या साहित्याचा जन्म कुठून झाला असं जर आम्हाला तुम्हाला वाटत असेल तर एक छोटासा प्रसंग मी सांगतो आणि माझं भाषण बंद करतो. कुंभमेळ्यामध्ये सगळे साधू लोक बसलेले आहेत आणि सगळ्या साधू समाजाच्या समोर राष्ट्रसंत सुद्धा बसलेले आहेत. शंकराचार्यजी पीठासीन होते. या प्रसंगामध्ये राष्ट्रसंतांनी आम्हाला काहीतरी सांगावं म्हणून राष्ट्रसंत उभे झाले आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजामध्ये समानता प्रस्थापित व्हावी, प्रत्येकाला सारख्या दर्जाने जगण्याचे अधिकार मिळावे, जाती धर्माच्या नावावर कोणीही कुणावरती अत्याचार करू नये, रंगभेदावरून कोणी कोणापेक्षा कमी लेखल्या जाऊ नये आणि स्त्री पुरुष मध्ये कुठलाही भेद नसावा, या सर्व आशयाचं महाराजांचं बोलणं झालं. त्याच्यानंतर शंकराचार्यजी बोलायला उभे झाले आणि शंकराचार्य म्हणायला लागले, अभी अभी तुकडोजी महाराज जी ने हमारे सामने भाषण किया है. तुकडोजी महाराज का भाषण कोई धर्मशास्त्रों से संगत मुझे तो नहीं लगता. आप लोगों ने खूब तालियां बजाई, खूब वाह वाह की, लेकिन मैं इन तुकडोजी से सवाल पूछता हूं, क्या तुकडोजी महाराज आपने हिंदू धर्म के धर्मशास्त्रों को पढ़ा है कभी? कि आप संस्कृत के ज्ञाता है? फिर किस भाषा में आपने बात की है यहाँ पे और क्या कहा है आपने? आपने जो जो बातों का यहाँ पे खंडन किया है उसी भाषों का, उसी बातों का समर्थन हमारे धर्मशास्त्रों ने किया है. आणि पण त्या ठिकाणी अस्खलित त्यांच्या संस्कृत भाषेमध्ये शंकराचार्यांनी महाराजांचे मुद्दे खोडायला सुरुवात केली. हे सगळं चाललेलं असताना लोकांमधून एक आवाज यायला लागला की तुकडोजी महाराज जिंदाबाद, तुकडोजी महाराज आगे बढ़ो, तुकडोजी महाराज की जय, असा आवाज यायला लागला. आणि हे सगळं चालू असताना समाजामध्ये निर्माण झालेला गोंधळ थांबवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रसंतांना उभं व्हावं लागलं आणि राष्ट्रसंत शंकराचार्य बोलत असतानाच राष्ट्रसंतांना मध्यस्थी करावी लागली, लोकांना शांत करावं लागलं आणि म्हणावं लागलं कि शंकराचार्य जी ने जो जो बातें यहाँ पे कही है इनमें से एक एक बात सच्ची है. इन्होंने सच कहा है कि मैं कोई संस्कृत का ज्ञाता नहीं हूं, मैंने कोई बड़ा साहित्य नहीं पढ़ा है, मैंने कोई संस्कृत का अध्ययन नहीं किया, कोई धर्मशास्त्रों का अध्ययन नहीं किया, लेकिन मैं देहातों में जाता हूँ, लोगों के साथ रहता हूँ, उनकी रोजमर्रा की जिंदगी को देखता हूँ और उनकी जिंदगी में जो जो बातें मुझे नजर आई है, जिन पे मैंने प्रबोधन करना चाहिए, मैंने वो बातें अपने साहित्य में लिखी है. अगर तुम्हारे धर्मशास्त्रों का हमारे रोजमर्रा की जिंदगी से कोई संबंध नहीं है तो हमारा भी तुम्हारे धर्मशास्त्रों से कोई संबंध नहीं है. हे त्या ठिकाणी परखडपणे राष्ट्रसंत बोलले आणि पुढे काव्य लिहिताना ते म्हणतात आहे
हो लिखे पंडित बड़े साहित्यिक ऊंचे विद्वान भी, लेकिन जब तक कदर नहीं जनता की तब तक पडे रहोगे सुनसान. असेच तुम्ही सुनसान पडलेले राहाल. आणि पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याच काव्यामध्ये लिहिताना असं म्हणतात आहे, नेता छलकपटी हो बैठे तो मीठा संसार नाही. नेता म्हणजे नेतृत्व करणारे, मग ते कोणीही असो. बऱ्याच अर्थानं नेता हा शब्द म्हटलं की राजकीय अर्थानं आपण घेतो. नेता म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं समाजाचं नेतृत्व करणारे. नेता छलकपटी हो बैठे तो मीठा संसार नहीं, तुकड्या दास कहे अब चेतो, नहीं तो दुख को पार नहीं, नहीं तो दुख को पार नहीं. हे साहित्य राष्ट्रसंत लिहितात. समाजाची परिस्थिती पाहिली आणि महाराज म्हणतात एक काळ होता की या देशामध्ये, आजही आम्ही ते अनुभवतोय, या देशामध्ये कवी साहित्य लिहायचे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. या देशामध्ये शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता, त्याच देशामध्ये आज शेतकऱ्याच्या सरणाचा धूर निघतोय. अंबानीच्या घरी लग्न होते, त्याच्या लग्नाची एक पत्रिक 1.5 लाख रुपयाची असते. अंबानी त्याच्या बायकोच्या वाढदिवसाला 260,000 कोटी रुपयाचं विमान प्रेझेंट करतो. त्याच देशामध्ये महागाव तालुक्यातल्या यवतमाळ जिल्ह्यातला साहेबराव करपे नावाचा शेतकरी 12व्या वर्गात शिकणाऱ्या पोरींची परीक्षा फी भरायला पैसे नाही म्हणून शर्मेनं विष कालवतो आणि आत्महत्या करतो. ही या देशातली आर्थिक विषमता जी आम्ही आज पाहतोय, ती आर्थिक विषमता त्यावेळेला राष्ट्रसंतांनी लक्षात घेतली आणि त्याच्यावर लिहिलं होतं की एकाच्या महालात फुलता ती बागा, दुसऱ्याच धड नाही राहण्याचा जागा, तो अन्नासाठी फिरतो नागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा. हे सांगत असताना राष्ट्रसंत या ठिकाणी अर्थतज्ञ म्हणून सुद्धा लिहितात. ग्रामगीतेमध्ये ते लिहितात की कच्चा माल मातीच्या भावे. आमच्या शेतामध्ये ज्या वेळेला सोयाबीन आम्ही पिकवली त्यावेळेला त्याचे भाव काय होते आणि ज्या वेळेला ते मार्केटमध्ये आली त्यावेळेला त्याचे भाव काय झाले. प्रोसेसिंग होऊन पक्का माल ज्यावेळेला तयार झाला काकडे साहेब त्यावेळेस त्याचे काय भाव होते. आम्ही पिकवलेला कापूस, आमच्या पराठीचा एक धागा तुझ्या खादीत आहे रे, आणि तरी कसं पिकवणाऱ्याचं नाव दारिद्र्य रेषेच्या यादीत आहे रे. हा विचार आज आम्ही जर केला तर आमच्या लक्षात येईल. आणि राष्ट्रसंत साहित्य त्याच्यावर लिहितात. हे साहित्य कसं तयार झालं, नाहीतर तू तिकडे उसाच्या मड्यामध्ये मी तुझी वाट पाहत होतो, तू आलीच नाही, मी वाट पाहता पाहता थकून गेलो, याच्यावर जीएसटी लागून गेली, याच्या शब्दावरही जीएसटी लागली, पेपरवरही जीएसटी लागली, तिकडे पेट्रोल महाग झालं, ते येता येता विसरून गेली, याची कविता अर्धवट राहून गेली. मग कोणीतरी एक जण सांगतो एखादी तुतारी द्या मला आणून, मी ते फुंकीन जीव का, आणि फुकाची तुले आहे तुतारी आम्ही खायली आणाची, तू घेन बस फुकत एवढी फुकाची आहे तेवढी. सांगण्याचं तात्पर्य राष्ट्रसंत या जाणीवेवर लिहितात. ही जी वेदना आहे आमच्या वेदनेवर राष्ट्रसंत लिहितात म्हणून ते साहित्य वेद ठरते. महाराज त्याच्यावर काय लिहितात की कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे, त्याने ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवूनही ते उपवासी. आणि म्हणून राष्ट्रसंत आम्हाला साहित्य कशाला म्हणावं, साहित्य म्हणजे आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग दाखवणारा खरा मार्गदर्शक म्हणजे साहित्य आहे. आणि या ठिकाणी जे काही ज्येष्ठ साहित्यिक बसलेले आहेत सन्माननीय, आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये सर्वसाधारण समाजाच्या दुःखांना त्यांच्या वेदनांना शब्द दिले आणि तुमच्या प्रभावी शब्दातून आमचा कष्टकरी व्यक्त होताना आम्ही पाहिला, आमचा कामगार व्यक्त होताना पाहिला, स्त्रियांच्या वेदना व्यक्त होताना पाहिल्या. आणि म्हणून तुम्ही सर्व आमच्यासाठी आदरणीय ठरत आहात. या ठिकाणी ज्या सत्कार मूर्तींचा सत्कार केला मी त्यांचंही अभिनंदन करतो. ज्या लोकांनी या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले, मी पाहता गेल्या 1-1.5 महिन्यापासून त्यांची झोप भूक तहान सगळं हरवलेलं आहे आजच्या दिवसासाठी. त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया, त्यांचं अभिनंदन करूया. एवढंच बोलतो, इथं थांबतो. धन्यवाद. जय गुरु.